क्रांतिकारी जय भीम, जय भीमा कोरेगाव मित्रांनो. तर आज आहे 1 जानेवारी 2026. सगळे असे हॅपी न्यू इयर कसं करतात, नवीन वर्षाची सुरुवात हॅपी न्यू इयर म्हणून पार्टी बनवून चिकन वगैरे सगळं खाऊन करतात. आणि आपण कशी करतो नवीन वर्षाची सुरुवात, 500 शूरवीरांना अभिवादन करून. कोण होते ते 500 वीर, आपण तिकडे जातो कशाला, काय कारण आहे त्याच ठिकाणाला जायचं. ना तिथं देव आहे, ना नारळ आहे, ना अगरबत्ती आहे, ना काय, ना पूजायचं ना काय आहे, ना तिथं कोणाचा फोटो आहे, ना कोणाची मूर्ती आहे, ना कोणची तिथं आहे. तर आपण तिथे जातो कशाला. आपण तिथं जाण्याचं कारण म्हणजे एक स्वाभिमान. तिथे गेल्यानंतर आपल्याला एक प्रेरणा मिळते की आपण गुलाम नाही आहोत, एक स्वाभिमानी व्यक्ती आहोत, अन्यायाविरुद्ध लढू शकतो. तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला तिथं मिळते भीमा कोरेगावला गेल्यानंतर. आपण त्यामुळे तिथे लाखोच्या संख्येने अन्यायाविरुद्ध बदला घेतलेला आहे 500 शूरवीरांनी. या मनुवाद्यांसंगती जे मनुवादी पेशवे होते ना, जे बहुजनांना शूद्रांना त्रास देत होते, हे शूद्र जे वळणं त्यांनी तयार केलेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सगळ्यात वरती कोण, ब्राह्मण, म्हणजे तो सगळ्यांचा राजा असणार. नंतर असणार क्षत्रिय, क्षत्रिय म्हणजे लढणारा राजा, लढणारे असणार. आणि तिसऱ्या नंबरचा वैश्य, वैश्य म्हणजे एक व्यापारी असतो, व्यापार करणार. शूद्र म्हणजे तो कसलाच नाही, तो सगळ्यात खालचा. तुमच्या मेलेले ढोरं वाढणार, तुमचे गटर साफ करणार, नाला साफ करणार, A to Z जे घाणीचे काम आहेत ते सगळे शूद्र करणार. आणि त्या शूद्रांना या पेशव्यांनी खालच्या खालीच ठेवलं आहे. कसलाच अधिकार दिलेला नाही, ना पुरुषाला दिला आहे ना स्त्रियांना दिला आहे. महिलांना तर त्यांच्याही जातीमध्ये अधिकार नव्हताच. पण महिला जी होती तिथं शूद्राहून खालची होती, तिला कसलाच अधिकार नव्हता. तिला फक्त आणि फक्त चूल आणि मूल, स्वयंपाक करायचा घरातला आणि मुलं जन्माला घालायची, एवढे भयानक कायदे होते तिचे. आणि नवरा मेला तर तिला सती जावं लागत, म्हणजे नवऱ्या संगती तिलाही त्या शरणावर जाळत असत त्या नवऱ्या संगती. एवढे भयानक कायदे होते. आणि त्यांचे काय होते कायदे, एक दुसरा एक कायदा आहे तो खूप वाईट आहे की समजा कोणाच्याही घरी ब्राह्मण सोडून कोणाच्याही घरी लग्न झालं तर ती बाई पहिलं ब्राह्मणाच्या घरी जाईल. पाहू शकता असे नीच कायदे होते त्या लोकांचे. मग त्या नीच कायद्याचा बदला घेण्यासाठी 1 जानेवारी 1818 सकाळचा तो दिवस, 500 महार आणि 300 इंग्रज सैनिक आणि यांचे पेशव्यांचे किती, 28,000 पेशवे. त्या पेशव्यांना चराचरा कापून काढलं. किती,